पिंजरा पिंजरा रे। आनंदे, आज आपल्या तिघांचं जेवण बनव बर का? का तात्या तात्या कुठे गेले विचारलं की भाऊजी कुठे हाही प्रश्न आहे. आता ते सुपीकडे गेलेत हेही सांगता येणार नाही. त्यापेक्षा ना कोण जेवायला हा विषयच काढायला नको. वेगळंच बोलते काहीतरी. काय ग आनंदे, काय झालं? अगं तात्या गेलेत बाहेर आणि गजाचं बी आई वांग चालेल ना आज? न चालल्या काय झालं? म्या वांग्यासाठी कधी कुरकुर केलीये का? बघितलंस, सारखा सारखा विषय बदलतोय आपला. अगं म्या तुला सांगत होते की गजांचा फोन आला होता. आई ईरचा फोन आलता? कसा आहे तो? येळेत पोचला नव? त्याला म्हणावं येळेवर जेवून घेत जा आणि काम संपून लवकर परत ये. इथं लग्नाची गडबड चालली ना व गजाच्या. एकदा का त्याने मुलगी बघितली ना की बरं असतंय बघ. ह्यांचा काय भरोसा नाही, पैशाच्या मागं पळत राहतात नसते. पण माझ्या ईरचं तसं नाही. त्याला माणसांची पारख आहे बघ. एकदा का ईरनं मुलगी पसंत केली ना की मग बरं, मी लगेच लगीन लावून देईन बघ त्यांचं. आणि त्यानं तुला बरं फोन केला, मला नाही केला तो. आई यांना खरंच मान्य नसेल तर तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहाल. ईर कशाला नाही म्हणत? पोरगी लई चांगली आहे बघ आनंदे. आणि आपल्या भावाचं चांगलं होत असेल तर त्याला आनंदच होईल की. आणि एकदा काही ईरनं हो म्हटलं ना म्हणजे मग माझ्या जीवाला तेवढंच समाधान. हा, आणि गजादादा कुठे आहे? तुला काय करायचंय पंढऱ्या? हा कुठे गेला तो किती चौकशात पंढऱ्या. चल तू जेवणाची तयारी कर. अगं आनंदी, त्या लेकराला कशाला वरडतेस? अरे गजा गेलाय तात्यांबरोबर बाहेर. असं कसं शक्य आहे? भाऊजींनी उगाच का कुठे सांगितलं यांना? पण खोटं सांगून गेले तर मला तरी सांगायचं. भाऊजींचं ना काहीच धड नसतं. काय झालं ग आनंदे? आई एकदा भाजी उद्या मी लगेच वाढायला घेते. होय, तर मी टोमॅटोची चटणी करते बघ. वाढायचं होतं तर मला सांगायचं होतं ना. नाही, राहू दे शालिनी ताई, नारायणीसाठीच ताट घेतोय. बापू आहोत, तुमच्या डोळ्यात पाणी? पाणी नाही हो, नशीब आहे हे माझं. हे आता असंच वाहत राहणार. काय झालं जावई बापू, तुम्हाला घरात कोणी काही बोललं का? शालिनी ताई, हे लग्न केल्यापासून मी माझी वाट लावून घेतली हो. दिवस रात्र उठता बसता ही नारायणी माझा छळ करत असते. काय स्वप्न पाहिली होती मी. कधी कधी अक्षरशः असं वाटतं की जीव द्यावा. अहो काहीतरी अभद्र काय बोलताय तुम्ही? नारायणी आहे थोडी तापट, पण हळूहळू सगळी परिस्थिती सुधारेल. आता काय लग्न झालंय, नशिबाचे भोग भोगायचे. आला दिवस ढकलायचा आणि शेवटचा श्वास या वाड्यामध्येच घ्यायचा. त्या वाड्याचा जावई बनून आलो होतो. आता इथून माझी अंत्ययात्राच निघणार की काय असं वाटतंय. जावई बापू, तुम्ही शांत व्हा. तुम्ही हे ताट घेऊन मीच नारायणी. नाही, नको नको, असं नका करू. नारायणी ओरडेल मला. मी कामात आळस करतो असं वाटेल तिला. माझ्या आई वडिलांनी माझ्यावर काही संस्कार नाही केलेत असं वाटायला नकोय तिला. मी जातो हे ताट घेऊन, तुम्ही राहू द्या. विश्वास ठेवा माझ्यावर.
एकदा का तुम्हा दोघांचं पटायला लागलं ना की सगळी परिस्थिती सुधारेल. तुटली काच पुन्हा जोडता येत नाही शालिनी ताई. तसंच बहुधा काहीच झालंय आमचं आता. असो. काय आलं? काही नाही, बसा ना भाऊजी, जेवण वाढ. चला वहिनी, मस्त भूक लागली आहे. आणि हे काय बाकीचे कुठे आहेत? अक्का नागनाथ जेवण झाली त्यांची? अक्कांचं जेवण झालं आणि हे अजून यायचे. वहिनी, अजून एक महत्वाचा निरोप द्यायचा राहिला. उद्या माझा मित्र बाजी त्याच्या मुलीला घेऊन येतोय. त्यांच्या जेवणा खाण्याचं जरा बघ. हो. येतो मी. काय हो जावई बापू, नाही तुमच्या डोळ्यात पाणी? नाही, काही नाही. कांदा चिरत असताना पाणी आलं. कांदा कुठे हो? कांदा मी येतो. अहो, ताट घेऊन कुठे चाललात? बसा बसा, इकडे जेवायला बसा. नाही, नारायणीसाठी ताट घेऊन चाललोय जेवणाचं. नाराला बरं नाहीये का? नाही, बरं आहे की. तशी फिरतीये वाडाभर. वाडाभर फिरतीये ना? मग स्वयंपाक घरात येता येत नाही का तिला? मला काय वाटतं भाऊजी, बास वहिनी, दुसऱ्यांच्या चुका लपवू नका. आपल्या घरात जावायला कामाला लावायची पद्धत नाहीये हे कदाचित ती विसरली असेल. मला तरी कळायला हवं. नाही, गोरख दादा, त्यांची चूक नाहीये. त्या म्हणत होत्या मी नेते म्हणून, मीच त्यांना म्हणलं थांबा. ओजस, आपल्या घरात दादा सोडून कोणालाही जेवणाचा ताट खोलीत दिलं जात नाही. हा माणूस खूप आजारी असेल तर एक वेळ ठीक आहे, पण तरीही झोपायच्या खोलीत जेवणाचं ताट दिलं जात नाही. जावयाच्या हातून तर नाहीच नाही. ते ताट द्या इकडे. नारायणीला शिस्त शिकवावीच लागणार. नाही गोरख दादा, ती फार आरडाओरडा करेल. नका असं करू प्लीज. ते द्या माझ्याकडे. आरडाओरडा करेल? मलाही बघायचंच आहे किती जोरात ओरडू शकते. या बघूया, चला माझ्या. मूर्ख माणसा, तुला अक्कल नाहीये? दरवाजा नॉक करून आत येत आहेत मी तुला? हा, आई बाबांनी एवढंही नाही शिकवलं तुला? आणि माझ्यासाठी जेवण आणायला गेला होतास की बनवायला? त्याच्या घरच्यांनी त्याला काय शिकवलंय विचारण्याआधी तुझ्या घरच्यांनी तुला काय शिकवलंय ना हे जरा लक्षात घे. तू ओजस नवरा आहे तुझा, या घरचा जावई. त्यामुळे घरातल्या प्रत्येक माणसाने त्याला त्याचा मान देऊनच वागलं पाहिजे. पण तू मान देण्याच्या लायकीचा माणूस नाहीये. त्याचा विचार तू आधी करायला पाहिजे होतास. निवड तुझी आहे, त्यामुळे आता त्याला दोष देऊन उपयोग नाही. तो आधी असाच होता. त्याच्याशी नातं जोडण्यापूर्वी तो कसा आहे हे माहिती होतं ना तुला? माहित होतं ना? काका, माझ्याकडून एकदा झालेल्या चुकीची शिक्षा मी आता आयुष्यभर भोगू का? हो, अर्थात भोगायची. ओजसशी गैरवर्तन केलेलं मला चालणार नाही. तू आता खूप मोठ्या धक्क्यातून सावरलीस म्हणून जेवण घेऊन येत होता तुला, पण इथे तुझा नाच चालू आहे. वाड्यावर फिरता येतं तुला?
तसंच आता जेवायला पण यायचं. रूम मध्ये कोणीही जेवण आणून देणार नाही. आणि एक लक्षात ठेव, ओजसशी नीटच वागायचं. आतापर्यंत स्त्रियांशी वाईट वागणाऱ्या खूप पुरुषांना सरळ केलंय. आता एका पुरुषाशी वाईट वागणाऱ्या स्त्रीला सरळ करायची वेळ येऊ देऊ. जेवून घे. ओजस दार लाव. हे बघ, ह्याच्यात माझी काही चूक नाही. ओजस दार लाव. राहू दे ना, छान मारायचं. सांगितलेलं कळत नाही तुला? दार लाव. गोरख काकाकडे माझी चुगली केलीस ना तू? मी काही चुगली. नारा ऐक तर. फोन लागत नाहीये. फटफटीवर असल्यावर कसा फोन घेणार तुझा? हं? तुझा बघू, तू आधी कापड बदल, मग परत त्याला फोन कर. जा. पिंजरा